काल आमच्या गावाकडं खूप मोठी गारपीट झाली. एवढं नुकसान झाले ना. आणि एवढी जर पाऊस मोठा पडत होता, सगळ्या काश्मीरमधल्यासारखं बर्फ दिसायचा. आणि आंब्यावर तर खूप असे आंबे दिसायला लागलेत की आंब्याला मार लागून असं तडकून खाली आंबे पडलेत. आणि आंब्याचं तर एवढं नुकसान झाले, सगळे सपरंग झाले असं आंब्याचं सगळ्या शेतामध्ये. एवढे मोठे आंबे हो का असे. काल वारं आणि पाऊस पहिल्यांदा तर फक्त बर्फाच्या अशा गाराच पडत होत्या. थोडा वेळ पाऊस नाही आला, फक्त टप 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 असं पांढऱ्या शुभ्र गोट्या पडल्यासारखं पांढरं होऊन बसलं होतं सगळं. आणि नंतर थोड्या वेळानं वाऱ्यासोबत असा पाऊस आला. आणि आधी काही एवढं नुकसान झालं नाही, पण वाऱ्यानं आणि पावसानं सगळे परत आंबे हे सगळं आंब्यावर मारे लागून सगळे आंबे नुकसान झाले. पानं सुद्धा राहिले नाहीत वरी. काहींचे तर चिपाड आहे ना आपले ज्वारीचे चिपाडाचं पान सुद्धा राहिलं नाही. आणि ज्वाऱ्या आडव्या पडल्यात. एवढं असं शेतकऱ्याचं नुकसान झालंय भरपूर. ही आहे आमचा गुटी आंबा. हे जे छोटे छोटे असे गुटीसारखे आंबे आहेत, म्हणून आम्ही ह्याला गुटी आंबा म्हणतोय. आणि ह्याचे तर आहे ना सगळं पानं खाली गळून पूर्ण असे बारक्या गोट्या एवढ्या मोठ्या हो का असं सपरंग झालंय. किती बघा किती प्रमाणामध्ये पानं दिसायला लागलेत खाली गळालेले. आणि आंबे सुद्धा. आणि ह्या मी घेतल्यात लोणचं करण्यासाठी, म्हणजे चटणी करण्यासाठी आंबे पडलेल्या कैऱ्या. आणि एक महत्त्वाचं म्हणजे आमचा आहे ना गहू एवढा असा वाळून गेलाय. मजूर लावून काढण्याच्या ऐवजी आम्ही ठरवलं होतं की मशीनवर काढायचा गहू आणि पटपट 10-15 मिनटामध्ये खळं होऊन जाते. याच्यासाठी आम्ही बसलो. हार्वेस्टर काय आलं नाही दिवसभर. आणि पंजाब वाल्यांनी सांगितलं होतं ना पाऊस येणार आहे म्हणून. सगळे गावातले लोक तयारीत होते, त्याच्यामुळं आमचा काही नंबर लागूच दिले नाहीत हार्वेस्टरवाल्यांनी. आम्ही किती 2 दिवस झालं त्यांच्या पाठीमागं फिरला, तरी पण काय हार्वेस्टर आलंच नाही. कारण आमचा हा जरा थोडा गहू असल्यामुळं ते जास्त गहू ज्यांच्याकडं असेल त्यांच्याकडं जाऊन गेला. आणि आमचं तर काय आलंच नाही. आम्ही वाट बघून शेवटी आमचा गहू हा बघा भिजून गेलाय. आता मधून काळे गहू होतात म्हणतात. बघा आता खळं केल्यानंतर कसं होतं की. आणि कांदे पण असं माझे काही असे भिजून गेलेत. कांद्याला काय नाही, जमीन वाळल्यानंतर काय व्हायचं नाही वाटायला लागले. आणि जवस होता इकडं आमचा. हा जवस पण मी अर्धा काही काढून घेतले होते, जरा हिरवा आहे म्हणून ठेवले होते. तर ही काही सगळा खाली आडवा पडलाय. जे हिरव्या वस्तू आहेत ना त्यांना काही होणार नाही, पण हे असं जे म्हणजे काढणीला येऊन गेलेले आहेत पिकं, त्यालाच खूप जरा परिणाम होणार आहे. तरी हे मला वाटतंय वारं एवढं काही नव्हतं, फक्त खूप मोठ्या अशा गाराच पडल्यात, त्याच्यामुळं हे गहू आडवा पडला नाही. जास्त जर आणखी वारं असतं तर खाली पडला असता गहू. आणि हे माझ्याकडून आहे ना मोहऱ्या काढायच्या राहिल्या होत्या. तर बघा आता ह्या मोहऱ्यामध्ये काहीच राहिलं नाही. सगळं असं फुटून ह्याचे बिया खाली सांडून गेल्यात. एक दोन असं कुठं तर चुकून पडलेलं राहिलेलं असते ना मोहऱ्याचं झाड. ती मोहऱ्या मी विसरल्या माझ्याकडून काढायच्या. तर हे आता काहीच राहिलं नाही मोहऱ्यांमध्ये. वाऱ्यानं पावसानं पूर्ण ही मोहऱ्याचं बी खाली गळालंय. आणि पुढल्या वर्षी काय मस्त हिरवंगार येऊन जाते. आणि ज्वारीची तर कंडिशन बघा हो का. ही आहे ना धाट, ह्याला एक तर पान राहिले का बघा. ही असं सगळ्यांच्या ज्वाऱ्या झाल्यात, एकही पान त्या धाटाला राहिलेलं नाही. आता हे बघा या अशा कंडिशन मधली ज्वारी कशी नीट येणार. आणि वाऱ्यानं हे फडकून किंवा पावसानं याला पानच राहिलं नाही. अशा सगळ्यांच्या ज्वाऱ्या झाल्यात आणि काहींच्या आडव्या पण पडल्यात. आणि त्या तिकडे दिसायला लागलेली ती आहे आमची हरभऱ्याची बनीम. आणि काय झालं, एका साईडचं वाऱ्यानं उडून गेलं चवाळं आणि पाणी जायला लागलं होतं त्याच्यामध्ये. मग मी बघितले, नंतर म्हणलं आता जाऊन. आणि गारा थोड्या यायला चालू झालेल्या होत्या आणि भीती वाटत होती की एखादी गार लागल डोक्यामध्ये हे, म्हणून जावं का नको मनेमध्ये. मी काय केलं, बेडशीचा एक फेटा असा करून डोक्याला बांधला आणि पांघरून घेऊन जाऊन त्याची कडणीची दावं बांधलेलं होतं बनमीला,
ती दाव आणखी गच्च बांधले आणि इकडून इकडून पैप ठेवून तेवढ्या मोठ्या पावसामध्ये जाऊन मी बनीम आज झाकून आले होते बघा काल. त्याच्यामुळं आमची बनीम काही भिजली नाही. एवढं मोठं झाकण असून सुद्धा पारेनं उघडं झालं होतं. बरं झालं की आम्ही बघितलं म्हणून. त्याच्यामुळं ही आज आमची बनीम राहिली.